हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यावं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तर त्यासाठी मी आज गार्गीला टिफिनला बनवलं होतं मेथीच्या दशम्या किंवा मेथीचे पराठे देखील तुम्ही म्हणू शकता. अतिशय छान आणि पौष्टिक आहे. जास्त काही त्यात अनहेल्दीसारखं काही नाही, म्हणजे ऑइल तुमच्या हिशोबाने तुम्ही जास्त कमी करू शकता. सो पोरं खात नाही, ते कडू लागतं, त्यामुळे सो मी काय करते, त्याला थोडं तेलात आणि जिरं आणि मस्त लसूण घेते थोडंसं, आणि त्यात छान असं वाफवून घेते. थोडं आपल्याला त्याला तेलात परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कडूपणा असतो मेथीचा तो निघून जातो. आणि अशाने ना मुलं छान चवीने खाता आणि त्यांच्या पोटात थोडं हेल्दी गेलं ना आपल्याला देखील बरं वाटतं. तर मी मस्त असं करून घेते त्याला छान परतून तेलात, आणि त्याचा कडूपणा काढून मग ते गव्हाचं पीठ किंवा त्यात तुम्ही बेसन पीठ ॲड करून खूप अतिशय सुंदर असे पराठे तयार होतात. आणि जास्त काही नाही, तुमची मुलं जर तिखट खात असतील तर त्याच्यात तुम्ही चटणी पावडर देखील घालू शकता. आणि जिरं तर भरभरून घाला, छान असतं शरीरासाठी. आणि लहान पोरांना जिरं फार पौष्टिक आहे, तर तुम्ही काहीही कमी न करता हेल्दी जेवढं होईल मी तेवढं खाऊ घालायचा प्रयत्न करत असते. आणि कधी कधी चटपटीत खायचा जर त्यांचा मूड राहिला ना तर करून द्यायचा, अधूनमधून काही होत नाही. सो मी मस्त असे मेथीचे हे पराठे लाटून घेतले आणि छान तिला टिफिनला मी आज तेच दिले. रोज रोज टिफिनला काय काय द्यावं यामुळे मला देखील खूप प्रश्न पडतो की काय काय द्यावं रोज रोज, पण ती मला सांगत राहते की हे ते, मी तिच्या हिशोबाने तिला तिचा टिफिन देत असते. सो मस्त अशा दशम्या करून घेतल्या, आणि जास्त नाही ती 2 किंवा 3च नेते, आणि छान त्यांना असं शेकून घ्यायचं आहे तेल किंवा तुपाने. तूप जर टाकून शेकलं तर फार छान लागतात, तुपाच्या पण ट्राय करून पहा आणि मस्त लागतात. सो मी असं टिफिन वगैरे दिला, छान तिला स्कूलला सोडून आले, आणि मस्त तिचे ना स्कूलमध्ये खूप सारे फ्रेंड्स आले आहेत, जे आमचे सोसायटी म्हणजे आमच्या बिल्डिंगचेच आहेत भरपूर. तर ते सगळे सोबतच जातात, त्यांच्यामुळे आम्हा सगळ्या बायकांनासुद्धा कंपनी भेटते, आणि आम्ही सगळे लेडीज ग्रुपने त्यांना सोडायला जातो. आणि मुलं देखील एकदम छान असे हसत खेळत जात असतात, आणि त्यांचा एकमेकांचा सहवास त्यांना मिळाला की त्यांना तिथं स्कूलमध्ये बसायला देखील छान. सो गार्गीला मी स्कूलमधून घरी आल्यानंतर तिचं रिव्हिजन घेते, तिला होमवर्कला बसवते, टायपिंग देखील तिच्याकडून करून घेते. पोरांना आहे ना शाळेतून आल्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या घ्यायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांची प्रॅक्टिस होते आणि छान प्रकारे त्यांच्या डोक्यात ते जातं की आज काय शिकवलं असं विचारत राहायचं. पोरांना विचारलं की ते रिपीट होतं, आणि म्हणजे त्यांचं जी मेमरी असते ती त्याची चालना चांगल्या प्रकारे होत असते आणि त्यांना चांगलं आठवतं. त्यानंतर मी सायंकाळी गार्गी झोपल्यानंतर बनवायला घेतलं होतं तिचं म्हणजे फॅन्सी ड्रेसचं त्यांचं 26 जानेवारी निमित्त त्यांच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस होता, आणि त्यांच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस डे होता. सो त्यासाठी तिला म्हणजे त्यांना सगळ्यांनाच विषय दिलेला होता की व्हेजिटेबल आणि फ्रूट्स या दोघींपैकी तुम्हाला काहीतरी टॉपिकवरती बनवून आणायचं आहे. तो गार्गीला स्ट्रॉबेरी फार आवडते, आणि तिला मँगो ॲपल वगैरे हे सुद्धा आवडतं, बट ती मला बोलली की स्ट्रॉबेरी बनव असं, बट नंतर तिला काय झालं काय माहिती, ते पाहताना ती घालायचंच न म्हणत होती. तिची अजिबात इच्छा झाली नाही गळ्यात टाकायची. तर स्ट्रॉबेरी हा टॉपिक गार्गीच्या फ्रेंडने देखील घेतला होता, आणि अशा प्रकारे पहा मी कसं केलं. 20 रुपयाचा साधारण एक रेड कलरचा क्राफ्ट पेपर आणला मोठा. तर त्यानंतर मी छोटे 2-3 एक्स्ट्राचेच आणून ठेवले होते, कारण मला हळदी कुंकूसाठी डेकोरेशनला पण लागणार होते ते. सो ग्रीन कलरचं छान असं कापून त्याचे मी त्याला स्ट्रॉबेरीचे पानं म्हणून यूज केले, आणि खूप छान असा हा इझी प्रकारे कापला गेला. आणि छान त्याच्याने पेन्सिलने मी आधी आखून घेतलं की मला कसं हवं आहे, काय हवं आहे. तसं माझी ड्रॉईंग वगैरे खूप छान आहे, बट म्हणजे जेव्हा मी स्कूल टाईमला होती त्यावेळेस, आणि मला खूप आवडायचं ड्रॉईंग वगैरे करायला. आणि ड्रॉईंगमध्ये माझे 2 ते 3 सर्टिफिकेट देखील झाले, एलिमेंटरी आणि इंटरजिमेंटरीचे ग्रेड परीक्षेचे. सो मला ड्रॉईंग फार आवडते आधीपासून, कलर वगैरे करायला त्याला. आणि आता मला एवढ्या वर्षानंतर, साधारण 5-6 वर्षानंतर मला फर्स्ट टाईम असा चान्स मिळाला की काहीतरी क्राफ्ट वगैरे करायचं आहे, आणि मी खूप एक्साइटमेंटने ते करत होती, आणि मेन म्हणजे माझ्या मुलीसाठी करत होती, त्यामुळे मला वेगळाच आनंद होत होता.
तर गार्गी जेव्हा झोपली होती ना तेव्हा मी ते करायला घेतलं होतं, बट ती नंतर उठून गेली अर्ध्यातच आणि सगळं ते ठिकाणावरच राहिलं. सो मस्त आईज वगैरे जे केले होते ना मी, ते गार्गीच्या पप्पांच्या त्यांचं जे कार्ड होतं त्यांच्या कंपनीचं, ते कार्ड भेटलं होतं मला. तर ते व्हाईट होतं, तर माझ्याकडे व्हाईट क्राफ्ट नव्हता, तर मी तेच कापून घेतले कार्ड, दोघे कार्ड कापून तिथं लावून दिले. ब्लॅक कलर वगैरे मस्त दिला आणि छान अशी बॉर्डर करून घेतली आणि तेच मी आईज बनवले आणि आईज पण खूप छान दिसत होते आणि पर्सनली एवढं छान वाटत होतं ते. जेव्हा मी समोरून पाहिलं मला विश्वास झाला नाही की मी फक्त साधारण मी 3ला बसले आणि 3:30पर्यंत मी हे पूर्ण केलं. मला अर्ध्या तासात मी सगळं करून मोकळे झाले आणि ह्यासाठी मला 3च कलर लागले, ग्रीन, रेड आणि येल्लो. म्हणजे क्राफ्टविषयी बोलते मी, क्राफ्टमध्ये मला 3च कलर लागले. सो तुम्हाला स्केच पेन वगैरे 2-3 कलर एक्स्ट्रा लागू शकतात, जसं की ब्लॅक, व्हाईट किंवा त्याच्या माऊथमध्ये भरायला थोडंसं लाईट पिंक असे. सो त्यानंतर मस्त छान छोटे असे टूप कापून घेतले मी छोटे आणि ते मस्त असं स्ट्रॉबेरीला आतून चिपकवले. म्हणजे ते सीड्स म्हणून त्याचा मी तिथं, सीड्स नाही म्हणता येणार सॉरी, ते होल्स असताना स्ट्रॉबेरीला, तर त्याचा उपयोग केला मी असं. आणि हे रिबिन घेतलं होतं मी स्टार्टिंगलाच, तर हे मी तिच्या गळ्यात टांगायला तुम्ही बांधून देखील शकता. आणि जे पूर्ण टाकायचं असतं ना, मला ते बनवायचं होतं जे मानेपासून टाकतात ते, बट मी ते का बनवलं नाही, कारण ती अजून लहान आहे आणि 1-1.5 तास ती काही राहू देणार नाही. सो त्यामुळे मी ही टांगायचंच बनवलं सध्या. पुढे बघू, जसं तिचा आता प्ले ग्रुपला आहे ती, त्या हिशोबाने ही ठीक आहे. प्ले ग्रुपनंतर मग भरपूर राहतं आता नवीन काही स्पर्धा, सो तेव्हा पाहू. आणि आता मग मस्त माझं हे तयार झालेलंच होतं. मी आधी मस्त फेविक्विकने वगैरे चिपकवलं, फेविकॉलने चिपकवून घेतलं आणि मग नंतर मी टेप देखील तिथे लावून घेतला सेफ्टीसाठी, म्हणजे निघायला नको म्हणून पॅक. बट ऐन मोमेंटला तिला घालायला लावलं तर ती पहा कशी करत होती, अजिबातच नाही म्हणत होती ती घालायचं. ती म्हणजे तिला आवडत होतं, बट तिला घालून जायचं नव्हतं. ती म्हणून मी स्कूलला पण जाणार नाही आणि घालणार पण नाही. तर असं होतं माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग आणि कसं वाटलं मला सांगा. बाय. भाऊ हे बघ कसं बोलायचं ते उद्या, हे बघ तिथे असं उभं राहायचं, हा सर्वांसमोर उभं राहायचं आणि काय बोलायचं, मैं स्ट्रॉबेरी हूँ and my color is black, my color is red color, thank you असं बोलायचं.